नमस्कार मित्रो. आपण आपल्या सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. चला पाहूया युद्धाचा परिणाम किंवा ऑइल रिफायनिंग प्रोसेस नेमकी काय आहे? तर आपल्यावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम कसा होतोय? इथं बऱ्याचशा समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर व्हिडिओच्या पूर्ण एंडपर्यंत राहावा आणि तुम्हाला बरचसं काही इथं माहिती सुद्धा मिळेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्यावरती परिणाम कसा होतो, आपल्याला त्याचा उपयोग कसा असतो किंवा आपण इथं काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी कळतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जेणेकरून ही माहिती जे लोकं ज्यांना जी गरज आहे, त्या सर्वांच्यापर्यंत ही माहिती सुद्धा पोहोचेल. आपण बऱ्याचशा गोष्टी याच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. आणि आणि जरी तुम्हाला कोणत्या गोष्टी जरी समजून घ्यायच्या असेल तर कमेंट करा. जे आपण या गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ पुढच्या व्हिडिओच्या मधून. तर सगळ्यात आधी जी पहिली माहिती आहे, जी आपण बऱ्याचदा आज ऐकले असेल आता आपण, की बाबा युद्ध चालू आहे. बऱ्याच दिवस झाले आपले युद्ध जे चालू आहे इस्रायल, इराण आणि यूएस यांच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला आपल्यावरती परिणाम कसा होणार आहे ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. काही गोष्टी आपण समजून घेतल्या असतील, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही बऱ्याचशा डीप गोष्टी आपण समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये. हे युद्ध जे आहे ते बऱ्यापैकी एक आता 24, 25, 26 दिवस झालेले आहेत युद्धाला सुरुवात होऊन. युद्ध सुरू होण्याच्या आधी युक्रेन आणि रशियाचा जो युद्ध आहे, तो त्याच्या आधी युद्ध चालू झालेला. बऱ्याच आता 3-4 वर्ष त्याच्यामध्ये उलगडून गेलेले आहेत, त्या युद्धाला सुद्धा. त्यावेळी अ, भारत हा देश रशियाकडून पेट्रोल आपले क्रूड ऑइल जे आहे ते इम्पोर्ट करत होता. तर त्याच्यानंतर अमेरिकेनं सँक्शन्स लावले थोडेफार किंवा जे काही कंडिशन्स घातले, तिथून तुम्ही बाय करू नका, जेणेकरून तुमच्यामुळं रशियाला जे आहे ते सपोर्ट होत आहे. पर्चेस करायला त्याच्यामुळं त्यांना जो डॉलर्स आहेत, म्हणजे जो पैसा आहे तो मिळत आहे. त्याच्यामुळे युद्ध चालत आहे, असे ते म्हटले. त्यावेळी मग तुम्ही क्रूड ऑइल इम्पोर्ट कमी करा असं म्हटले. तर त्याच्यानंतर क्रूड ऑइल जे इम्पोर्ट आहे, ते हळू-हळू कमी करण्यात आलं. 2022च्या दरम्यान जे आहे, ते कमी करण्यात आलं. त्याच्यानंतर जवळपास 50-55% जे आपण आहे ते मिडल ईस्टमधून पर्चेस करतो. मिडल ईस्ट म्हणजे जे आपले UAE, कतार, ओमान सारखे जे देश आहेत, ते मिडल ईस्ट या रिजनमध्ये येतात. तर त्यांच्याकडून आपण आपली जे पूर्वी देखील आपण त्यांच्याकडून भरपूर क्रूड ऑइल पर्चेस करत होतो. पण युद्धाच्या वेळी आपल्याला स्वस्तात तिकडून मिळालेलं, त्यामुळे आपण स्वस्तात जिकडे मिळेल तिकडे पर्चेस करायला सुरुवात केली. आता जे कंडिशन्स घातल्यानंतर पुन्हा इकडे ह्या जे देशांच्याकडनं आपण पर्चेस करायला सुरुवात केली. म्हणजे जवळपास मिडल ईस्टमधून आपण 50-55% क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. रशियाचं जे आहे ते जवळपास ड्रॉप झालं. 20% हून पण खाली आहे. जवळ-जवळ 30% पर्यंत आपण त्यांच्याकडून पर्चेस करत होतो. तर का आपण पर्चेस करतोय? हा देखील प्रश्न आहे इथं. शक्यतो क्रूड ऑइल जे आहे ते आपल्या देशामध्ये फार म्हणजे फार कमी अवेलेबिलिटी आहे. अ, तर हे क्रूड ऑइल लाइक रशिया, मिडल ईस्ट आणि त्याच्यानंतर अमेरिकेचे काही, कॅनडाचे काही देश आहेत. त्याच्यानंतर व्हेनेझुएला आहे. त्याच्यानंतर क्युबा आहे. या ठिकाणी, ह्या सगळ्या ठिकाणी जे आहे आफ्रिकन कंट्रीजमध्ये सुद्धा आहे, पण प्रमाण कमी आहे. पण बाकीचे जे मेजर आहेत ते व्हेनेझुएला, रशिया, त्यानंतर USA, त्यानंतर कॅनडा, त्यानंतर मिडल ईस्टचे जे कंट्रीज आहेत, सौदी अरब असू दे किंवा UAE, कतार यासारख्या देशांच्या आसपासच्या भागामध्ये क्रूड ऑइलची जी अवेलेबिलिटी आहे, ती जास्त आहे. तर तिथून आपण इम्पोर्ट करतो. तर क्रूड ऑइल इम्पोर्ट केल्यानंतर त्याचा जे आहे त्याला प्रोसेस केलं जाते. प्रोसेस काय नेमकं केलं जातंय? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस असं म्हणतो. क्रूड ऑइल हे एक प्रकारचं घट्ट काळं एकदम डार्क, एकदम जाड ऑइल असते. ते ऑइल आपण फ्रॅक्शन डिस्टिलेशन जे प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला फ्रॅक्शन डिस्टिलेशन असं प्रोसेस म्हटलं जातं. तर ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, त्या ऑइलला हीटिंग केलं जाते.
हिटिंग केल्यानंतर ते वेगवेगळ्या टेम्परेचरवरती त्याला नेलं जातंय. तर सर्वप्रथम जे आहे त्याच्यामधून आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत, ते हे निघतात त्याच्यामध्ये बघा. आता इथं तुम्ही टेम्परेचरला बघू शकताय. म्हणजे त्याच्यामधून एकाच क्रूड ऑइलमधून पेट्रोलियम गॅस असू दे, गॅसोलीन असू दे, नेफ्थॉल असू दे, पॅराफिन असू दे, डिझेल असू दे, क्रूड ऑइल असू दे, लुब्रिकेटिंग ऑइल असू दे, बिटामिन म्हणजे जे आपलं डांबर आहे, ते निघतं. तर त्यासाठी तर एक आपल्याकडे टेबल आहे. नेमकं म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरवरती. बघा रिफायनरीजमध्ये एल-पी-जी कुकिंग ऑइल गॅस किंवा जे 140 ते 120 डिग्री सेल्सियसमध्ये फ्युअल फॉर द कार जे आहे ते निघतं. नेफ्थॉल जे आहे पेट्रोकेमिकल्ससाठी यूज केलं जाते. हा नेफ्थॉल जो हे आहे. आणि त्याच्यानंतर केरोसिन आता आपण शक्यतो वापरत नाही, पण 140 ते 250 डिग्री सेल्सियस वरती डिस्टिलेशनवरती ते निघतं. जेट फ्युअल लॅम्पसाठी यूज केलं जातं. डिझेल आहे ते जवळ-जवळ 250 ते 350 या डिग्री सेल्सियस आणि ते डिझेल इंजिनसाठी वापरलं जातं. मग त्यानंतर लुब्रिकेटिंग ऑइल सुद्धा आहे, जो आपण कार, बाईक्स या सगळ्या गोष्टींसाठी घालतोय. तर त्यानंतर फ्युअल ऑइल सुद्धा आहे आणि आपला जो मेन आहे तो एल-पी-जी आणि कुकिंग गॅस हा सुद्धा आहे. तर ह्या प्रोसेसला जो आहे त्याला crude oil is heated in the furnace about 350 to 400 degrees Celsius. Most of it is vaporized into mixture of the gas and liquids. मग ते गॅस आणि लिक्विडच्या माध्यमात तयार होते. त्याच्यानंतर फ्रॅक्शनेटिंग कॉलम, त्यानंतर दुसरा स्टेप आहे तो फ्रॅक्शनेटिंग कॉलम. द हॉट वेपर्स एंटर्स टू द टॉल फ्रॅक्शनेटिंग कॉलम. कॉलम मध्ये वेगवेगळ्या जे कॉलम्स असतात त्याच्यामध्ये ते एंटर करतात. त्याच्यानंतर कॉलम ट्रेस ॲट अ डिफरंट हाईट्स म्हणजे वेगवेगळ्या डिग्री सेल्सियसला असा हा कॉलम इथे एक पिक्चर आपल्याला दर्शवतोय बघा. असा हा हीट केल्यानंतर 350 डिग्री सेल्सियसला असा हा वेगवेगळ्या कॉलमला आहे. म्हणजे ह्याला पेट्रोलियम गॅस निघणार. त्यानंतर ह्या लेव्हलला तुम्हाला गॅसोलीन निघणार. त्यानंतर नेफ्थॉल निघणार, पॅराफिन मिळणार. त्यानंतर डिझेल ह्या टेम्परेचरला आणल्यानंतर, ह्या टेम्परेचरला आणल्यानंतर फ्युअल ऑइल मिळणार. ह्या टेम्परेचरला आणल्यानंतर ब्युटामिन म्हणजे आपल्याला डांबर मिळणार. म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला आपल्याला वेगवेगळं जे आहे ते प्रॉडक्ट त्याचं निघतं. द हॉट वेपर्स वेपर्स म्हणजे आपले वाफ जी असते, वाफेच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अंश असतात ते. फ्रॅक्शनल कॉलममध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. एक्झॅक्ट जर आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल, तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अदर कंपनीजचे जे आहेत त्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो बेटर. फक्त आता आपण इथं एक समजून घ्यायचं आहे, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेम्परेचरला हिटिंग केल्यानंतर आणि फ्रॅक्शनेटिंग केल्यानंतर त्याचं आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट्स, बाय प्रॉडक्ट्स जे आहेत ते मिळतात. त्याच्यानंतर तर एवढे टोटल प्रॉडक्ट्स आहेत. तर कसं इम्पॅक्ट करते आता रेग्युलर डेली लाईफवरती आपल्याला कसं इम्पॅक्ट करते? आपल्याला एल-पी-जी लागतो, कुकिंग गॅस लागतो. आता मेन म्हणजे इथं युद्ध जो चालू आहे, तो या दोन्ही देशांच्या मध्ये चालू असल्यामुळं अ, आपण जवळ-जवळ इंडिया जो आहे तो 4th लार्जेस्ट सी-एन-जी, एल-एन-जी इम्पोर्टर बायर ऑफ टू थर्ड ऑफ इट्स फ्रॉम सप्लाय फ्रॉम द कतार, यू-ए-ई, ओमान या वेगवेगळ्या देशामधून एल-एन-जी आपण गॅस आहे तो इम्पोर्ट करतो. एल-एन-जी हा वेगळा आहे, सी-एन-जी वेगळा आणि पी-एन-जी वेगळा असतो. हे वेगवेगळे लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम गॅस आहे. तर वेगवेगळे आहेत ते. पण सगळे जे आहेत ते एक एनर्जी म्हणूनच सोर्स म्हणून उपयोग केला जातो. त्यानंतर जपान सारखे तर देश बघा 95-90% मिडल ईस्ट मधून अ, स- अ, आणि त्यातल्या त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स जो आता आपण फार डिस्कशन मध्ये आहे. एक पॅसेज आहे, त्या पॅसेज मधनं ते जहाज येतात जे आपलं ऑइल आहे ते घेऊन. तर एस्पेशली अशा तर देशांच्या वरती तर फारच इम्पॅक्ट होणार. आप हे काय दुसरीकडून अरेंजमेंट सुद्धा करू शकतात. त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सगळेजणच समजा एक उदाहरण जर द्यायचं झालं, तर एक दुकान आहे, तर एका दुकानावरतीच गेलात गावात एकच दुकान असलं, तर तो जे मनाला येईल ते किंमत लावू शकतोय आणि रेट जे आहे ते त्या रेटनं तो विकू शकतोय. पण तेच जर गावात एक 10-12 दुकान असतील, तर 10-12 दुकानांचे असतील, तर ते एक स्वस्त दरामध्येच वस्तू विकल्या जातात. तसंच आता क्रूड ऑइलचं ज्यावेळेस शॉर्टेज होतंय, युद्धाच्यामुळे काय झालं, रस्ता बंद असल्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्समध्ये बाकीचे सगळे देश पण विकू शकत नाहीत आणि ते विकायला दिलं सुद्धा जात नाहीये. त्याच्यामुळे मग जे दुकानदार आहेत ते कमी झाले. कमी झाल्यामुळं ऑइलचे प्राइस जे आहे ते इन्क्रीज झालं. आता जवळ-जवळ ब्रेंट
क्रूड ऑइल जे चालू आहे ते $100च्या आसपास चालू आहे. त्याच्यामुळे $100च्या आसपास जर रॉ मटेरियल कच्चा माल जो आपल्याला प्रोसेस करण्यासाठी पाहिजे, तोच जर आपल्याला जर महाग मिळत असेल समजा, तर त्याचा अर्थ काय होतोय, कच्चा मालच जर महाग मिळत असेल, तर मग प्रोसेस करून त्याच्यामध्ये जो फायनल जो मटेरियल असतो त्याला किती म्हणजे एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, तर आपल्याला जर एखादा पेन बनवायचा असेल, तर पेनला लागतोय आपल्याला इंक लागतो. त्यानंतर जे प्लास्टिकचा आपल्याला जो पेन असतो तो लागतो एक. आपल्याला काय पाहिजे? इंक लागतो. त्यानंतर प्लास्टिक पेन लागतो. ह्या तर 2 मिनिमम रिफिल किंवा रिफिल धरूया आपण. प्लास्टिकचा एक रिफिल लागतो आणि इंक लागतो. जर फक्त जर इंक जरी आपल्याला एक जर 50 पैशाचा जर खर्च होत असेल आणि प्लास्टिक जर आपल्याला 50 पैशाचा खर्च होत असेल, तर इथं ₹1 तुमचा हा प्रॉडक्ट झाला. तर ह्याच्यावरती तुम्ही प्रॉफिट लावलं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही कष्ट केलाय ते लावलं पाहिजे. जर आपण त्याला ₹1 असं जर धरलं 100% किंवा 50% जरी धरला तरी ₹1.5 झाला. तर हा ₹2 ला प्रॉडक्ट सेल होतो. म्हणजे जर समजा इथं 50 पैसे आपल्याला हे मटेरियल मिळतंय, ते मिळण्याऐवजी आपल्याला जर ₹1 जर मिळत असेल, तर इथं ₹2 खर्चाच ₹2 झाले. तर प्रॉफिट तुमचं ₹1 होत असेल, तर टोटल हा ₹3 चा पेन झाला. तर तसं रॉ मटेरियल जे आहे तेच जर आपल्याला महाग मिळत असेल, तर त्याचा अर्थ आपला काय होतो, जो प्रोसेस होऊन प्रोसेसमध्ये जो लागणारा खर्च आहे, हा काय होतोय? वाढतोय आणि रॉ म्हणजे फायनल प्रॉडक्टचे जे प्राइस आहेत ते वाढतात. तर आता लाईफवरती आपल्याला इम्पॅक्ट कसा आहे? तर हे फक्त आता 1 किंवा 2 गोष्टीमध्ये नाही. कारण का, आता इथे बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत, जे आपले आहेत ते एल-पी-जी आहे, कुकिंग गॅस गॅस आहे, पेट्रोलियम गॅस आहे किंवा लुब्रिकंट्स आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या वापरल्या जातात. जसं की आता गॅस आहे आपल्या घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये वापरलं जाते. तर हॉटेलमध्ये गॅस आपल्या कुकिंगसाठी वापरलं जातं. आपल्याला जर त्यांना सिलेंडर जर जास्त कॉस्टली मिळायला लागलं, तर ऑटोमॅटिकली त्यांनी काय करतील, ₹5-10 आपले प्रॉडक्टचे जे आहे ते प्राइस वाढवतील. आणि जेणेकरून ते वाढलं आता, तर तुम्ही काय म्हणणार, जे नाश्ता वगैरे आहे किंवा आपल्या हॉटेल दुकानामध्ये एखादा प्रॉडक्ट आहे, जो हा त्याचा प्राइस वाढलेला आहे किंवा ट्रान्सपोर्टमध्ये ते आता म्हणजे जिथं आपल्याला ट्रान्सपोर्टला डिझेल लागतंय, पेट्रोल लागतंय. तर एखादं प्रॉडक्ट एक दुकानाला पोहोचायचं जर असेल, तर त्याचं काय ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते. ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढल्यामुळे काय होतंय, तो प्रॉडक्ट तो इनडायरेक्टली तो स्वतःच्या खिशामधून घालत नाही. तो काय करतोय, डायरेक्टली तो प्रॉडक्टचं प्राइस वाढवतो आणि आपलं जे मार्जिन आहे ते वाढवते सगळं. आणि वाढवल्यानंतर त्याचं कॉस्ट जे आहे ते वाढलं जातंय. आणि ते कॉस्ट वाढल्यामुळे तुम्ही काय करता, त्या कॉस्ट जास्तीचं पे करून पर्चेस करता. तसं हॉटेलमधले प्रॉडक्ट्स वाढले, किंवा एखाद्या दुकानामधले प्रॉडक्टचे प्राइस वाढले, तर ऑटोमॅटिकली हे वाढण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याला इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. म्हणजे महागाई. तर महागाई ज्यावेळी वाढते, त्यावेळी तुमचं पेमेंट जे आहे ते इमिडिएटली वाढत नाही. जे पगार आहे ते इमिडिएटली वाढत नाही. ते कारण की वर्षातून एकदा वाढत असते. तर म्हणजे तुम्हाला खिशातले जास्त पैसे मोजावे लागतात. एखाद्या गोष्टीला ज्यावेळी आपल्याला पर्चेस करायची असते, महागाई वाढलेली असते, त्याला आपण जास्त पे करावं लागते. म्हणजे जेणेकरून जर तुम्ही सरासरी वर्षामध्ये जर एक तुम्ही एक 40,000-50,000 किंवा ₹1,00,000 जर वाचवत असाल, महागाईमुळे तुम्ही जर असं जास्त खर्च केला, म्हणजे तिथं तुम्हाला काय होतंय, एक 80,000 पर्यंत तुम्हाला किंवा 70,000 पर्यंत तुम्हाला टोटल सेव्हिंग होते. 70,000 पर्यंत सेव्हिंग होईल मग तिथं तुमचं. जिथं तुमचं 1,00,000 सेव्ह होणार होते, तिथं 70,000 पर्यंत सेव्ह होतील. तर म्हणजे हे सर्वसामान्यांच्या वरती इम्पॅक्ट करते. कुठल्याही दुकानदार किंवा कुणाच्या वरती त्याचा इम्पॅक्ट होत नाही. पण सर्वसामान्यांच्या वरती काय होतंय, याचा हा इम्पॅक्ट होतोय. कारण काय आहे, एखादा डॉक्टर जर असला, तर त्याला सगळ्या गोष्टी जर महाग मिळत असल्या समजा, तर तो काय करतोय, सरळली किंवा एक उद्योग करणारा, ₹10 चं प्रॉडक्ट आहे, सगळं महाग मिळत आहे. तो प्रॉडक्ट काय करेल, ₹12, ₹13, ₹15 ला करेल. किंवा डॉक्टर जर समजा एखाद्या डॉक्टरचं व्हिजिटिंग फीस जर ₹300 असेल, तर तो काय करतोय, आता महागाई सगळं वाढल्यामुळे तो काय करतोय, ₹400 करून टाकतोय. तो जर ₹400 केला, तर तुमचा पगार जो आहे तो पहिल्याच दिवशी वाढत नाही, लगेच वाढत नाही.
ते एक ठराविक वेळ असते त्याच वेळी वाढते. म्हणजे ₹400 तुम्हाला मोजावे लागले, म्हणजे तुमच्याकडे ₹100 कमी उरतात. मग ह्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या वरती अशा रीती होतोय. आणि पुढल्या वर्षी तुम्हाला इन्क्रिमेंट जे मिळणार आहे किंवा जे वाढ मिळणार आहे, ते काय असं निश्चित नसतंय. ते एक स्टेजमध्ये असते. काही वेळा महागाई एक स्पीडनं वाढते. आता जर समजा दरवर्षी आपल्याला महागाई जो आहे तो 4% किंवा 3% जर वाढत असेल, तर तुमचा सॅलरी जो आहे तो 4% वाढतोय किंवा 6% वाढतोय नाही. काही लोकांचा 12% वाढू शकतोय, काही लोकांचा 6%, काही लोकांचा 5%, काही लोकांचा वाढत सुद्धा नाही सॅलरी. तर ज्यांचं वाढलं त्या रेंजमध्ये, ज्या रेंजमध्ये महागाई वाढलेली आहे, तर त्यांना परिणाम जाणवणार नाही. त्यांचं जे आहे तो खर्चा किंवा त्यांचा जो इन्कम आहे, तो दोन्ही आय आणि व्यय जो आहे तो एकसारखा असेल. पण ज्यांचा अ, त्या रेंजमध्ये वाढत नाही, त्यांना काय होईल, तो पॉइंट हा डिफिकल्ट असणार आहे. तर असे बरेचसे पॉइंट्स आहेत जे बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत, ज्यांचं आता उदाहरणार्थ समजा लुब्रिकेटिंग ऑइल आहे आपलं. तर लुब्रिकेटिंग ऑइल कुठे-कुठे यूज होते? मशीनिंगमध्ये किंवा कुठलंतरी एखादं मशीन आहे किंवा काहीतरी आपलं कार आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या गोष्टीमध्ये लुब्रिकेटिंग ऑइल यूज होते. म्हणजे हा एक प्रॉडक्ट वाढला किंवा हा प्रॉडक्ट वाढला, ह्याच्यामध्ये सगळे प्रॉडक्ट क्रूड ऑइल एक वाढल्यानंतर सगळ्या प्रॉडक्ट्सचे प्राइसेस इन्क्रीज होतात. मग ह्या सगळ्या प्रॉडक्ट्स इन्क्रीज झाले, तर ऑटोमॅटिकली तुमच्या प्रॉडक्ट्सचे प्राइस इन्क्रीज होतात. मग अशा रीती हा युद्धाचा परिणाम जो आहे किंवा कुठल्याही गोष्टींचा जो परिणाम आहे, सहजता कसा वेगवेगळ्या गोष्टींच्यावरती परिणाम करतो, अ, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलो आहोत. तर युद्ध जो चालू आहे, तो अजून चालू आहे. जेव्हा कधी थांबल, त्यावेळी थांबल, काय तर त्याच्यावर निर्णायक निर्णय निघल त्यावेळी निघल. तो गोष्ट वेगळा आहे. पण आपण आज अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की बाबा एकतरी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस जे आहे, क्रूड ऑइलचं जे प्रोसेस होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस किंवा वेगवेगळ्या टेम्परेचरवरती कसं ते होतंय, हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर कसा तो इम्पॅक्ट करतोय आपल्या ह्याच्यावरती. तर अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, ज्याच्या आपण ह्या युद्धाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जे रिलेटेड आहेत, त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, ह्या गोष्टी तुम्ही कमेंट करा. मी सांगण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. व्हिडिओला शेअर नक्की करा.